कुंकू पुसले गेले तरी कर्तृत्वाचा कारभार नाही पुसला. दुःखाचा डोंगर कोसळला तरी धैर्याचा कणा नाही मोडला. हातात तलवार आणि मुखात राम घेऊन जी संकटाच्या छाताडावर नाचली, अख्ख्या हिंदुस्थानाच्या इतिहासात अशी वाघीण फक्त अहिल्यामाईच झाली. नमस्कार, मी लोकसेवक अशोक अलका सूर्यभान मासाळ. माझ्या सर्व स्नेही मित्रमंडळी, नातेवाईक आणि आदरणीय अधिकारी आणि सहकारी कर्मचारी बांधवांनो, आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. या पवित्र दिनी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देत असताना मला अहिल्यामाईंच्या जीवनाचा एक अत्यंत वेगळा आणि प्रगल्भ पैलू तुमच्यासमोर मनापासून मांडायचा आहे. मित्रांनो, आपण अनेकदा इतिहास वाचतो, ऐकतो, पण अहिल्यामाईंचा इतिहास हा केवळ भूतकाळातील पराक्रमाची गाथा नाही, तर तो भविष्यकाळाला दिशा देणारा एक महान विचार आहे. आजच्या आधुनिक जगात ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणजे सुशासन, उत्तम व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकी म्हणतो, त्याचा पाया अहिल्यामाईंनी 18व्या शतकातच रचला होता. मी नम्रपणे सांगतो, अहिल्यामाईंच्या आयुष्याकडे जरा वैचारिक दृष्टीने पहा. त्यांच्या डोळ्यात देखत त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. पती गेले, सासरे देखील गेले, तरुण मुलगा गेला. एका स्त्रीच्या आयुष्यात यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं? एखादी सामान्य व्यक्ती या दुःखाच्या ओझ्याखाली चिरडली गेली असती, पण अहिल्यामाईंनी आपल्या वैयक्तिक दुःखाला बाजूला सारले आणि संपूर्ण प्रजेलाच आपलं कुटुंब मानले. हा त्याग सामान्य नव्हता, ही एका उच्च वैचारिक पातळीची पराकाष्ठा होती. एक प्रशासक म्हणून त्यांचे कार्य आज आपल्यासारख्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या राज्यात कायद्यापुढे सर्व समान होते. स्वतःचा नातेवाईक जरी चुकला तरी त्याला शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी त्या काळी दाखवले. न्याय हा केवळ कागदावर नसून तो प्रजेच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्यांचा आग्रह कायम होता. त्यांनी केवळ मंदिरे बांधली नाहीत, तर व्यापार वाढवला, विणकरांना राजाश्रय दिला, शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या सोयी केल्या. म्हणजेच आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय समाज सशक्त होऊ शकत नाही, हा प्रगल्भ विचार त्यांनी कृतीत आणला. ज्या काळात स्त्रियांना उंबरठ्याच्या आत ठेवले जात होते, त्याच काळात त्यांनी महिलांची एक स्वतंत्र सशस्त्र अशी तुकडी तयार केली होती. हा विचार त्या काळात कितीतरी पुढे होता. आज आपण शासकीय सेवेत काम करत असताना किंवा समाजात वावरत असताना अहिल्यामाईंचे हेच गुण आपल्यात आत्मसात करायचे आहेत. पदाचा वापर स्वार्थासाठी नाही, तर लोककल्याणासाठी कसा करावा, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यामाई. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी, घाट आणि धर्मशाळा बांधण्यासाठी केला. मित्रांनो, केवळ जयघोष करणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे. खरी जयंती तेव्हा साजरी होईल जेव्हा त्यांच्या विचारांचा एक छोटासा अंश जरी आपल्या कार्यातून आणि वर्तनातून दिसेल. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, गोरगरिबांबद्दलची सहानुभूती आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. या महान लोकमातेच्या, कुशल प्रशासकाच्या आणि त्यागाच्या महामेरूच्या विचारांचा वारसा आपण अभिमानाने पुढे नेऊया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना, माझ्या सर्व सहकाऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या मनपूर्वक आणि वैचारिक शुभेच्छा. जय अहिल्या, जय मल्हार. विचार अहिल्यामाईंचे, वारसा सुशासनाचा. धन्यवाद.